डॉक्टर सुरेंद्र खेरडे यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आयुर्वेदिक विषय म्हणजे आयुर्वेदिक चिकित्सा सार या विषयावर अ, अ, थोडे अ, ज्ञान अ, अ, आपणास मिळेल या उद्देशाने अ, हा व्हिडिओ आपण येथे रेकॉर्ड करीत आहे. आणि निरनिराळ्या रोगाची ज्ञान आणि त्यावर काय उपचार करावा अ, याची माहिती आपणास वेळोवेळी मिळावी या उद्देशाने आम्ही हे यूट्यूब चॅनल चालू केलेले आहे. तर ह्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावे व हे आमचे जे व्हिडिओ आहे त्यामुळे हे व्हिडिओ तुमच्या अँड्रॉइड फोनवर हे आपोआप येईल. तर आयुर्वेदिक चिकित्सा सार या पुस्तकाचे आणि ग्रंथाचे विवेचन करण्यापूर्वी रोग हे कशापासून होतो याबद्दल मी माहिती देऊ इच्छितो. रोग होण्याचं कारण म्हणजे वात, पित्त आणि कफ हे ह्यामध्ये दोष निर्माण झाल्यामुळे रोगाची निर्मिती होते. वात वात, पित्त आणि कफ हे कशापासून यामध्ये यामध्ये विकृती निर्माण होते याचं सुद्धा एक कारण आहे. अधिक परिश्रम करणे. जर तुम्ही अधिक परिश्रम करत असाल किंवा खूप असं हार्ड वर्क करत असाल, तर त्यामुळे वात जे आहे, वात म्हणजे वायू, यामध्ये दोष निर्माण होते व रोगाची उत्पत्ती होऊ शकते. तसेच अ, आकस्मिक आघात आकस्मिक आघात झाल्यामुळे वाताची निर्मिती होते व वायू प्रदूषित होते व रोगाची निर्मिती होते. तसेच रात्री जागरण. काही लोकांना रात्री उशिरापर्यंत टीव्ही, मोबाईल पाहण्याची एक सवय असते व त्या सवयीमुळे सुद्धा रोगाची उत्पत्ती होते. त्यामुळे वात रोगाची उत्पत्ती होऊ शकते. आणि प्रकृती विरुद्धचा आहार-विहार. जर आपण रोज मसाल्याचे पदार्थ किंवा नॉन-व्हेज हे रोज जर खात असाल, तर त्यामुळे वायू प्रदूषित होऊन त्यामुळे वाताची निर्मिती होते व आपणास वातरोग होऊ शकते. तसेच उष्ण पदार्थाचे सेवन. उष्ण पदार्थाचे सेवन करू नये जास्त प्रमाणात. हप्त्यातून किंवा आठवड्यातून 1-2दा जर तुम्ही उष्ण पदार्थाचे व मसाल्याचे सेवन करत असाल, तर चालेल. परंतु रोज तुम्ही उष्ण पदार्थाचे सेवन जर केले, तर त्यापासून वात विकृत होते व रोगाची उत्पत्ती होते. तसेच भय, चिंता, शोक यामुळे सुद्धा वात विकृत होऊ शकते आणि रोगाची उत्पत्ती होते. आता ह्या वात, पित्त, कफ हे तीन तीन जे आहे हे विकृत झाल्यामुळे रोगाची उत्पत्ती होते. तर वात विकृत झाल्यामुळे काय होते ज्वर, आपणास ताप येऊ शकते. तसेच अनिद्रा, अनिद्रा म्हणजे झोप न येणे. तसेच ज्ञानेंद्रियाची निर्बलता म्हणजे ब्लड प्रेशर आणि मानसिक तणाव हे ज्या बिमाऱ्या आहे ह्या आपणास होऊ शकते वात विकृत झाल्यामुळे. तर हे जर आपल्याला टाळायचे असेल तर वात विकृत झाला नाही पाहिजे याची काळजी प्रथम घेणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या सवयी ज्या आहे त्या सवयी म्हणजे रात्री जागरण न करणे, दूषित अन्नाचा सेवन जास्त प्रमाणात न करणे, उष्ण पदार्थाचे सेवन न करणे, ह्या चांगल्या सवयी जर आपण
आपल्या शरीराला लावा, तर वाताची निर्मिती होत नाही व वात अ, अ, वातामुळे आपले शरीर रोगी होत नाही. तर जर समजा वात आता वात ह्या आपल्यास झाला किंवा नाही झाला, हे सुद्धा आपल्याला समजू शकते. घुटणे दुखणे, कंबर दुखणे, हे जे आहे, ह्या ज्या बिमाऱ्या उद्भवतात, तर हे वातरोगाचे हे लक्षण आहे. टोंगळे दुखणे, त्याच्या याच्यासाठी देवदारू, गिलोय, पुनर्नवा, भृंगराज, हळदी, शतावरी, कौथ आणि कुल्थी या औषधाचा वापर केला जाते. आता गिलोय गिलोयमुळे गिलोयचं जर आपण 250 mg सकाळ संध्याकाळ सेवन केलं, तर वातापासून आराम भेटू शकतो. गिलोय घनवटी अशी या नावाचं एक औषध मार्केटमध्ये मिळते. ते 250 mgची गोळी जर आपण सकाळ संध्याकाळ घेतली, तर वातमुळे जे रोग आपणास झालेले आहे, ते रोग अ, दुरुस्त होऊ शकते. तसे पुनर्नवा. पुनर्नवा हे पुनर्नवा आसव म्हणून मार्केटमध्ये औषधीच्या दुकानात उपलब्ध आहे. पुनर्नवा आसव. पुनर्नवा आसव जेवणानंतर 3-3 चमचे सकाळ संध्याकाळ जर आपण घेतलं, तर टोंगळे दुखणे आणि घुटणे दुखणे यामध्ये आपणास आराम मिळू शकतो. तसेच महायोगराज गुग्गुळ. महायोगराज गुग्गुळ हे एक वातावर चालणारा एक रामबाण औषध आहे. यामुळे अ, वात वात निश्चितपणे बरा होऊ शकतो. तर महायोगराज गुग्गूळची गोळी सकाळी एक गोळी आणि संध्याकाळी एक गोळी जर आपण अ, 2 महिन्यापर्यंत सेवन केली, तर वातापासून ज्या बिमाऱ्या झाल्या, त्या बिमाऱ्या दूर होऊ शकते. तर हे आज आपण ह्या वाताबद्दलची माहिती पाहिली. पुढच्या अध्यायामध्ये आपण पित्त आणि कफ अ, जर दूषित झाले, तर त्यापासून कोणते रोग आपणास होऊ शकते व ते रोग झाल्यानंतर कोणती औषधं आपण घ्यायला पाहिजे, याचं विस्तृत विवेचन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कथन करू. जय हिंद, जय भारत.